माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आणखी एक गौप्यस्फोट केलेला आहे। महाविकास आघाडी म्हणून सत्ता स्थापन करू असा प्रस्ताव 2014 मध्येच आला होता असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय। मात्र 2014 मध्ये हा प्रस्ताव फेटाळला आणि 2019 ला आपणच हा प्रस्ताव पुढे केला असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून करण्यात आलेला आहे। हा जो प्रस्ताव 3 पक्षाचा होता, आता तुम्हाला येऊन सांगतो की शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येऊन सरकार स्थापन करावं, हा प्रस्ताव पहिल्यांदा मला वाटतं डिसेंबर 14 ला माझ्याकडे आला होता। कोणाकडनं? मित्रपक्षाकडून, की आपण तिघे मिळून सरकार करूया। किती 2014 ला आमचा पराभव झाला, भाजपचं सरकार आलं, त्यावेळेला आलं होतं की यांना घालूया आपण तिघे मिळून करूया, बाकी पुढचं काय कोण होणार कोण ते नव्हतं झालं। मी तिथल्या तिथं उभ्या उभ्याच प्रस्ताव रिजेक्ट केला। पहिला प्रस्ताव कोणी आणला? ते नव्हतंच, पुढचं होतं। मूळ कल्पना एकत्र यायचं का, मग नंतर पुढच्या गोष्टी तिथंच प्रस्ताव रिजेक्ट केला की आमच्या पक्षाला शिवसेनेवर जाणं मान्यच होणार नाही। पण मला मी जर गेलो प्रस्ताव घेऊन तर मला तिथं ओरडतील तिथं आमचे नेते 14, पण 19 ला मीच तो प्रस्ताव पुढे नेला। का नेला? मुख्यमंत्री झाले, ज्या प्रकारे त्यांनी 5 वर्ष राज्य केलं, ज्या प्रकारे त्यांनी जवळजवळ 175 काँग्रेस राष्ट्रवादी नेते फोडले, साखर कारखान्याचे नेते फोडले, ईडीची भीती, सीबीआयची भीती, तुमच्या सगळ्यांच्या भीत्या घालून, इन्कम टॅक्सची भीती घालून कारखान्याची कर्ज बंद करतो, कारखान्यात लाव करतो, ती 175 यादी माझ्याकडे आत्ता आहे। मग मी विचार केला की हे जर थांबलं नाही, 19 ला पुन्हा जर देवेंद्र मुख्यमंत्री झाले तर आपलं काही खरं आहे। मग मी विचार केला की हे जर थांबलं नाही, 19 ला पुन्हा जर देवेंद्र मुख्यमंत्री झाले तर आपलं काही खरं आहे राहणार नाही, कारण शेवटी पैशापुढं काही चालत ते आपण बघतो आता रोज। म्हणून आम्ही तो प्रस्ताव दिल्लीला तिथं त्यांनी रिजेक्ट केला, बिलकुल चालणार नाही। आम्हाला काय म्हटले माहिती आहे दिल्लीला, तुम्हा लोकांना मंत्री व्हायचे म्हणून तुम्ही या आघाडी सरकारचा प्रस्ताव आणलेला आहे, पण तुम्ही केरळामध्ये काय होईल, कर्नाटकमध्ये काय होईल काय माहिती, कारण शिवसेनेचं इमेज जे होतं दक्षिणेचं राज्यामध्ये एक विशिष्ट होतं सुरुवातीचं, जो बाळासाहेब ठाकरे असताना, पण त्यांना आम्ही सांगितलं की बदललेलं आहे। आणि म्हटलं तुम्ही असं करा की प्रत्येक काँग्रेस पक्षाच्या आजीबाजी मुस्लिम नेत्याला तुम्ही फोन करा, मंत्री असतील किंवा आमदार असतील किंवा माजी असतील, किंवा काय करायचं तर त्या प्रत्येकाने आवर्जून सांगितलं की दगडापेक्षा वीट मऊ, जरी शिवसेनेची मागची पार्श्वभूमी काय असेल तर आज आम्हाला भाजप नको आहे। आणि शेवटी त्यांनी असं सांगितलं की जर 2019 ला भाजप सरकार तर तुम्ही काँग्रेसला जबाबदार धरू, तुम्हाला संधी होती पर्याय करायला तुम्ही केला नाही, म्हणून ते झालं।